फोन. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचं शुक्लकाष्ट अद्यापही संपत नाहीये. आपण सध्या उभे आहोत ते मुंबई गोवा महामार्गावरच्या उक्षी ते बाव नदी दरम्यान, आणि या दरम्यान जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात खड्डे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या अनेक वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं काम जे आहे ते रखडलेलं आहे. सर्वाधिक काम जे आहे ते संगमेश्वर या दरम्यान रखडलेलं चित्र पाहायला मिळतंय. मात्र आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात खड्डे या ठिकाणी आपलं असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते. गेल्या अनेक वर्षापासून या मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे. आपल्यासोबत काही वाहनधारक आहेत. मला सांगा, मुंबई गोवा महामार्गाचं काम जे आहे ते रखडलेलं आहे. आपण तुम्ही या महामार्गावर प्रवास करा, काय नेमकं सांगाल? मध्यवर्ती कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी रस्ता खडबडीत आहे. गेली 18 वर्ष चालू आहे त्या रस्त्याला, परंतु पूर्णत्वास हा रस्ता जात नाही. भले आता गणपती उत्सव तोंडावर आलाय, त्यामुळे प्रचंड हाल होतात नागरिकांचे. तुम्ही महामार्गावरून प्रवास आता केला, काय नेमकं जाणवलं तुम्हाला? काय कसा प्रवास झाला? पावसाचं पाणी पण बऱ्याच ठिकाणी अंशी साठलेलं आहे, त्यामुळे स्पीड भरता येत नाही वाहनासाठी. नक्कीच एकंदरीत पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. आपण याच ठिकाणी आणखी वाहनधारक आपल्यासोबत आहेत. सध्या मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करता मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, काय नेमकं सांगाल, कसा प्रवास होतो? आता मी मुंबईवरून येतोय. माझं एक फ्रंट फेंडर लाईनिंग पण तुटली, मी डिकीमध्ये ठेवलंय. खूप त्रास होतोय ट्रॅव्हल करायला. थोडंसं एक इम्प्रुव्हमेंट झाला की खूप सोय होईल. गणेशोत्सव जवळ आलेला आहे. गणपतीपूर्वी हा महामार्ग पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र हे आश्वासन पूर्ण करता खरं होताना दिसत नाही. तर आपलं जे प्रॉमिस आहे ते ठेवायला पाहिजे सगळ्यांना, आणि एक हेच गोष्ट मी सांगू शकतो. आणि आपण जे म्हणतो ते करायला हवा, तेच. कोकणातील गणेशोत्सव हा मोठा सण आहे, आणि या सणानिमित्त अनेक चाकरमानी जे आहे ते कोकणामध्ये दाखल होत असतात. मात्र गेल्या अनेक वर्षापासून खड्ड्यांचं साम्राज्य मुंबई गोवा महामार्गावर आपल्याला पाहायला मिळतं. यावर्षी देखील तीच परिस्थिती आहे. खड्ड्यातूनच गणेश भक्तांना यावर्षी कोकणात जो प्रवास करावा लागणार आहे. प्रशासन वारंवार या ठिकाणी प्रयत्न करते, महामार्ग पूर्ण झाल्याचा काही ठिकाणी दावा देखील करते. मात्र अनेक ठिकाणी अद्यापही काम अपूर्ण आहे, आणि या अपूर्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. याच उक्षी दरम्यान आपण आहोत, आणि याच उक्षी दरम्यान चिखल आणि खड्ड्यांचा सामना करत प्रवास करावा इथला वाहनधारकांना लागतो. अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी.